इताडे गावात बनवत असलेला इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम संदर्भात आपल्याला काय दिसला नाही, परंतु इथे क्रिकेट स्टेडियम इथे मॅचेस सुरू आहे आणि गावातील काही लोक आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात. हे पाहू शकता तुम्ही, मी गुगल मॅप ओपन केलं आणि इथे प्रपोज इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम असं लोकेशन दाखवत आहे. जे लोकेशन इताडे रोड आमने गावातलं आहे. आणि आता आपण ते जे प्रपोज इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम आहे, म्हणजे जसे की मी तुम्हाला अगोदर सांगितले होते की हा जो रस्ता आहे हा समृद्धी महामार्ग आहे, या गाड्या चालल्या त्या आणि बाजूला जो दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे. आणि सध्या आपण उभे आहेत ते आमने या ठिकाणी उभे आहेत. आणि या आमने गावाच्या समृद्धी महामार्गालगत अजून मोठा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वगैरे या गावालगतच एक खूप मोठा असा क्रिकेट स्टेडियम उभारलं जाणार होता, अशी माहिती मी तुम्हाला जेव्हा हा रस्ता बनत होता, महामार्ग बनत होता त्यावेळेस सांगितलेलं. तर आज आपण तो जो क्रिकेट स्टेडियम बनणार होता तो पाहायला जाणार आहोत. कारण आपले एक मित्र आहे, सबस्क्रायबर योगेश नलावले पाटील, त्यांनी या क्रिकेट स्टेडियमबद्दल अपडेट विचारला होता. तर आता आपण जाऊयात आणि पाहूयात ते जे क्रिकेट स्टेडियम आहे ते ॲक्च्युली चालू आहे की नाही, त्याचं काम चालू आहे का ते पाहूयात. आणि ते इताडे या ठिकाणी आपण निघूयात आणि जाऊन पाहूयात नक्की काय ते. नमस्कार, मी योगेश आत्मा अंबावले. भारताच्या 2024चा T20 विश्वचषक जो आपण जिंकलो, जो T20 वर्ल्ड कप जिंकलो, त्यावेळेस एक घोषणा झाली होती की मुंबईत सर्वात मोठा एक क्रिकेट स्टेडियम बांधला जाणार आहे. मुंबईतील चौथे क्रिकेट स्टेडियम म्हणजे ब्रेव ग्राउंड झाला, DY पाटील झाला, वानखेडे झाला, यांच्या पाठोपाठ एक अजून स्टेडियम बांधायचं होतं. त्यासाठी आमने गावात स्टेडियमची एक जे विचार केला होता. आमने गावात मुंबईपासून ठाण्यापासून जवळ असलेल्या, मुंबईवर साधारणतः 30 किलोमीटर, मुंबईपासून 60 ते 70 किलोमीटर, ठाण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या आमने गावानजीक क्रिकेट स्टेडियम बांधले जाणार होते. त्यावेळेस ती घोषणा झाली होती जेव्हा आपण T20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर आज 2025 संपत आला आहे, डिसेंबर आहे, संपल्यात जमा आहे, म्हणजे एकंदरीत 1.5-2 वर्ष आले. तर आता आपण जाऊन पाहूया ठिकाणी ते स्टेडियम बनत आहे का नुसतीच ती हवा होती ती. चला निघूयात. हे जे तुम्ही समोर पाहत आहेत समृद्धी महामार्ग, इकडून मुंबईच्या दिशेने येणार आहेत आणि इकडे नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या, आणि बाजूला जो रस्ता बनत आहे तो दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे. आणि इकडे जर समोर तुम्ही पाहिलं तर इकडे आमने गाव आहे आणि इताडे गाव आहे, ज्या ठिकाणी क्रिकेट स्टेडियम बांधले जाते. चला जाऊयात. तुम्ही पाहू शकता हे प्रपोज इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम जे लिहिलेलं आहे मॅपवर, आणि एक्झॅक्टली तिथे मी आलेलो आहे, थोडा पुढेच आहे. परंतु इथे मला कुठेही कामे सुरू असलेलं दिसत नाही किंवा इथे कुठे क्रिकेट स्टेडियम बनत वगैरे असेल किंवा मोकळी जागा असं काही दिसत नाही आहे. त्यामुळे क्रिकेट स्टेडियम वगैरे मला न आवडते. फक्त त्यावर एखादी घोषणा झाली असेल जेव्हा वर्ल्ड कप आपण T20 वर्ल्ड कप जिंकलो, तर बाबा एक गोष्ट सांगून द्यावी की इथे मोठा क्रिकेट स्टेडियम बांधला. परंतु इथे कुठेही आता स्टेडियम तर काही दिसत नाही आहे. तरी आपण काही जण विचारून बघूयात, माहिती भेटली आहे ठीक आहे, आता मग निघूयात. इताडे गावात आपण आलेलो आहोत. इथे फक्त हे जंगल आहे, इकडे पण जंगल आहे, पण स्टेडियमचे काम वगैरे असं कुठेही काही दिसत नाही. एक नुसती हवा होती ती, असा कदाचित अंदाज मी बांधू शकतो. बाकी पाहूयात पुढे अजून काय आहे का. चला परतीच्या प्रवासाला. सध्या मी इताडे गावात आहे आणि इथे T20 वर्ल्ड कप जेव्हा आपण जिंकलो होतो 2024ला, त्यावेळेस इथे एक 50 एकर जागेत खूप मोठा साधारणतः 1 लाख प्रेक्षक बसल्या अशी क्षमता असलेले मोठे इंटरनॅशनल स्टेडियम उभारले जाणार होते. आणि त्याचं मी आता गुगल मॅपवर पाहिलं असता इथला लोकेशन दाखवत होते, पण इथे काही काम तसे दिसत नाही की इथे कुठल्याही प्रकारचे स्टेडियम वगैरे बांधलेलं जात असलेलं दिसत नाही आहे. मग ती T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर नुसती घोषणा झालेली आहे का काय समजत नाही. बाकी मी इथे आजूबाजूला परिसर पाहिलासुद्धा, पण तसं काय जाणवत नाही. जर इथे कुणी राहत असेल आणि त्यांना माहिती असेल की इथे खरं स्टेडियम बनत असेल तर त्यांनी नक्की नमूद करावे आणि कमेंट्समध्ये सांगावे की हा बाबा या ठिकाणी स्टेडियम बनत आहे म्हणून. बाकी मला तरी तसे काय जाणवले नाही आहे.
मी इताडे गावात आलो आहे. तसे पाहता मुंबईत वानखेडे स्टेडियम, देवब्राऊन स्टेडियम, डी वाय पाटील स्टेडियम आहे, असे मोठे मोठे स्टेडियम आहे. परंतु सर्वात मोठी क्षमता असलेले जे आहे ते 1,30,000 काहीतरी क्षमतेचा स्टेडियम आहे, जो मला वाटतं अहमदाबाद इकडे. त्यानंतर सर्वात मोठा क्रिकेट स्टेडियम हा इथे बनणार होता. मी काही अंशतः आमने जो समृद्धी महामार्ग आहे तिथे आजूबाजूला पर्यटन समजलं होतं. परंतु काल मॅपवर सर्च करायला लोकांना, आपले एक सबस्क्रायबर भाऊ आहेत योगेश, यांनी सांगितलं होतं की भाऊ या स्टेडियम संदर्भात थोडी माहिती द्या. त्यामुळे मी इथे आलेलो आहे. तसं काही नाही आहे. इताडे रोड, आमनेपाडा, आणि काही नसल्या कारणाने मी आता पुन्हा मागे फिरत आहे. कसं असतं, एखादी गोष्ट घडली आणि जनसामान्यातून आपली प्रतिमा मोठी करायची असेल तर काही ना काही घोषणा केल्या जातात. त्यातलीच एखादी घोषणा ही असावी की आमने गावात सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम बांधले जाणार आहे. परंतु आता त्या गोष्टीला साधारणतः 1.5-2 वर्ष होत आले. त्यामुळे लोक देखील विसरले असतील आणि ज्यांनी घोषणा केली ते देखील विसरले असतील. आणि ज्या ठिकाणी क्रिकेट स्टेडियम बनणार होते त्या ठिकाणी आपण पुढे आलो तर आपल्याला जो सावत नाक्यावरून पीसी डॅमला जाणार रस्ता तो लागलेला आहे. सरळ जे ते आमने गाव आहे आणि जी कार आलेली आहे सावत नाक्यावरून आलेली आहे. आणि आपण आमने गावात ना आता याच्या गाड्या आल्या आमने गावात चालल्यात. आपल्या उजव्या हाताला पीसी डॅम, जिथे दिल्ली मुंबई एक्सप्रेसचे काम सुरू आहे. इताडे गावात बनत असलेला इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम संदर्भात आपल्याला काय दिसला नाही. परंतु इथे क्रिकेट स्टेडियम, इथे मॅचेस सुरू आहे आणि गावातील काही लोक आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात त्यांना या संदर्भात काय माहिती आहे का. भाऊ जय महाराष्ट्र. अच्छा तुम्ही इथलेच ना? हां, मला वाटतं याला मी ओळखत असेल, आयडिया नाही. इथे गावात कुठेतरी आजूबाजूला इताडेला काहीतरी मोठं क्रिकेट स्टेडियम बनणार होतं, त्या संदर्भात काय माहिती आहे का? कुठे? इकडे म्हणजे कुठल्या बाजूला आहे? म्हणजे इताड गाव तर इकडे होता ना? मग क्रिकेट स्टेडियम कुठे बनत आहे? आम्हाला जायचे तिकडे बघायला. लोकेशन तर सांग ना मला, तसं जायला त्या साईडला. लोकेशन तर सांग ना मला तिकडे जायला भाऊ. काय ते स्टेडियम कुठे बनणार होते मोठे क्रिकेट स्टेडियम? हां, समृद्धी मार्गाच्या मागे. ओके ओके, थँक्यू. आपण या ठिकाणी सुरुवात केलेली जो इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम बनत आहे आमने गावात, तो शोधण्याचा. मॅपच्या हिशोबाने गुगल मॅपवर ज्या ठिकाणी दाखवलं त्या लोकेशनला आपण पोहोचलो, तिथे काहीच नव्हतं. तिथनं येताना एका ठिकाणी मॅचेस चालू, तिथे काय मुलांना विचारलं असतं, त्यांनी असं सांगितलं की हा जो समृद्धी महामार्ग आहे, या समृद्धी महामार्गाच्या आजूबाजूला जिथे कुठेतरी तो क्रिकेट स्टेडियम बनत आहे असं त्या मुलांनी सांगितलेलं आहे. एक्झॅक्टली मला नाही, तुम्ही पाहू शकता इथे समृद्धी महामार्गावर उतरण कशी आहे, ते मुलं कसे उतरत आहेत ते, असं तो विषय नाही. तर इथेच कुठेतरी आजूबाजूला या जो समृद्धी महामार्ग आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसच्या आजूबाजूलाच कुठेतरी मोठा स्टेडियम बनत असं त्या मुलांनी सांगितलं. मला देखील एक्झॅक्ट माहिती नाही, तर मी ते सुद्धा शोधण्याचा प्रयत्न करेल कधी काली. पण आत्ताच्या घडीला जिथे मी उभा, ते आमनेचा जो आमने कुक्षे किंवा कल्याण पडगा जो रोड आहे, कल्याण पिशे रोड, त्या रस्त्यावर उभा आहे. आणि हा समृद्धी महामार्ग इकडे आमने गाव आहे, इताड गाव, ज्या ठिकाणी आपण लोकेशन शोधायला गेलेलो क्रिकेट स्टेडियमचा, तिथे नाही, पुन्हा आलेलो आहे. आणि हा जो रस्ता आहे ते
आपला जो सापेर रोड आहे किंवा जो तलवली नाका आहे ज्या ठिकाणी मुंबई नाशिकसाठी हा रस्ता जोडला जातो, मुंबई नाशिक महामार्गातून साधारणतः 4 किलोमीटर अंतरावर असेल अशाने आपण आलेलो आहोत. आणि तुम्हाला एक आपला जो स्टेडियम आहे तो शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात अयशस्वी झालो तरी पण असो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे. तुम्ही पाहू शकता इथे समृद्धी महामार्गावर गाड्या उभ्या आहेत, 4 व्हीलर्स. इकडे काय समजत नाही एक्झॅक्टली काय आहे ते, जाऊन बघावं लागेल वेळ असेल तर. चला जाऊयात पुढे.